अमेरिका आणि इराणमधल्या संघर्षाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला। त्यानंतर आता खामेनींचा मोठा मुलगा मुस्तफा खामेनी सर्वोच्च नेतेपदी विराजमान झाले आहेत। इराणच्या मीडियाने ही माहिती दिली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं, मात्र आता मुस्तफा खामेनी इथून पुढे इराणची सूत्र सांभाळतील। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमधलं युद्ध पेटलंय। अशातच आता लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरटमध्ये इस्रायलकडनं एअर स्ट्राईक करण्यात आलाय। यामध्ये बेरटमधील इमारतींचं मोठं नुकसान झालंय। इस्रायलकडनं बेरटमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती एअर स्ट्राईक करण्यात आलाय। इस्रायलकडून इराणच्या हेलिकॉप्टर्सवर हल्ला करण्यात आला। इराणियन आर्मीच्या M17 या फायटर जेटवर सुद्धा इस्रायलनं हल्ला केला। IDFने या संदर्भातला एक व्हिडिओही जारी केलाय। इस्रायलकडनं सध्या इराणवरती मोठे हल्ले सुरू आहेत। इराणची राजधानी तेहरानमधील महत्त्वाच्या सरकारी ठिकाणं लक्ष्य केली जात आहेत। इस्रायलच्या लढाऊ विमानांच्या तेहरानच्या आकाशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घिरट्या सुरू आहेत। पर्शियाच्या आखातामध्ये 10हून अधिक इंधन जहाजांवर इराणनं हल्ले केले। इशाऱ्यानंतरही कच्चं तेल घेण्यासाठी आखातात आल्यानंतर इराण नौदलाने ही कारवाई केली। त्यामुळे आता हॉर्मुझची समुद्रधुनी युद्धक्षेत्र झाले। इराणी जहाजावरच्या हल्ल्यामध्ये जवळपास 101 जण बेपत्ता झाले आहेत। श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावरती हल्ला झाला। पाणबुडीतून हल्ला झाल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाच्या सूत्रांनी रॉयटर्सला दिली आहे। इराणच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेची अभेद्य मानली जाणारी 02 थाड क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाली। 02 थाड क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचं सॅटेलाईट फोटो सुद्धा समोर आलेत। जॉर्डन आणि UAE मधील अमेरिकेची थाड यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा इराणनं दावा केलाय। थाड ही अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे। शत्रू देशाच्या क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांपासून थाड सुरक्षा पुरवते। एका थाडची किंमत $1 अब्ज म्हणजे तब्बल 9,000 कोटी रुपये। थाड उद्ध्वस्त झाली असल्यास इराणसाठी हे मोठं यश असेल। दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2 दिवसांमध्ये लेबनॉनमध्ये 50 जण ठार झालेत। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। तसंच 2 दिवसांमध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये 335 लोक जखमी झालेले आहेत। इराणचे मिसाईल्स आणि ड्रोन्स किती घातक आहेत हे दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। इराणी मीडियाकडनं हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत। इराणच्या हायपरसॉनिक मिसाईलने एखाद्या ठिकाणी मारा केला तर किती नुकसान होऊ शकतं हे या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशामध्ये अमेरिकेचे 50,000 सैनिक तैनात करण्यात आले। न्यूयॉर्क टाइम्सने ही माहिती दिली आहे। तसंच जमिनीवरती लढणारं सैन्यही उतरवण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिलेले आहेत। इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील आणखी 13 गावं आणि शहरांमधील नागरिकांना सक्तीने स्थलांतर करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये काना, गाफर किला आणि मजदल झून या गावांचा समावेश आहे। इस्रायली सैन्याने आधी 16 गावं आणि शहरांमधील रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर काही तासातच आणखी 13 गावांना अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या। विशेष म्हणजे 1 दिवस आधीच 50हून अधिक वस्त्यांमधील रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना दिली होती। इराण विरुद्धच्या एपिक फ्युरी या युद्ध मोहिमेमध्ये इराणवरती अजून सर्वात मोठा हल्ला बाकी आहे अशी धमकी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे। You're about to see, we're going to unleash Chang on these people in the next few hours and days. You're going to really begin to perceive a change in the scope and in the intensity of these attacks as, frankly, the two most powerful air forces in the world take apart this terroristic regime and defang it and take away its ability to threaten its neighbors or hide behind a zone. रशिया आणि चीनने इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांचा निषेध केलाय। रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांवरती टीका केली आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्रायलला हे हल्ले त्वरित थांबवण्याचं आवाहनही केलंय। तर इराण अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह असं म्हणाले। युद्धजन्य स्थितीमध्ये हॉर्मुझच्या समुद्रधुनीतनं इंधन जहाज यशस्वीपणे UAEमध्ये पोहोचलं। थायलंडचं जहाज अबुधाबी जवळच्या जेबेल बंदरावरती कच्चं तेल घेण्यासाठी पोहोचल्याचं वृत्त अल जजीराने दिलेलं आहे।
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाज दिसताच त्यावर हल्ल्याचा इशारा देत ही सामुद्रधुनी इराण नौदलाने बंद केलेली आहे. त्यामुळे या जहाजानं होर्मुझजवळून जाताना सॅटेलाइट आधारित असलेलं AIS ट्रॅकिंग बंद ठेवत UAE गाठलं असं कळतंय. आखातातील सध्याच्या युद्धजन्य स्थितीत मोठी बाब मानली जाते. काही झालं तरी अमेरिका जगभरातला पुरवठा खंडित होऊ देणार नाही अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जगाला दणका दिलाय. तेल पुरवठा ठप्प होण्याची भीती असल्यामुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरलेत. होर्मुझची सामुद्रधुनी इथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना तात्काळ विम्याचं कवच देण्याचे आदेश ट्रम्प यांनी DFC म्हणजेच युनायटेड स्टेट्स डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनला दिलाय. गरज पडली तर अमेरिकेचं नौदलाकडूनही होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा पुरवली जाणार आहे. अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाही अशी आक्रमक भूमिका इराणनं जाहीर केली आहे. युद्ध सुरूच ठेवण्यासाठी सज्ज असल्याचा निर्धार इराणनं व्यक्त केलाय. दिवंगत आयातुल्ला अली खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे युद्धाचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. इराणकडे आता हवाई संरक्षण, नौदल, रडार आणि हवाई शोध यंत्रणा काहीही शिल्लक नाही आणि ते इस्रायलवरती हल्ला करण्याच्या तयारीत होते असं थेट विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. इराणचे लोक वाईट आहेत. ते फक्त नागरी ठिकाणं, हॉटेल्स आणि अपार्टमेंट्सवरती हल्ला करतायत. आम्ही ज्या ठिकाणी योग्य आहे तिथेच हल्ले करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. दरम्यान जर्मनीचे चान्सलर मेर्ज यांनीही ट्रम्प यांच्यासह सहमत असल्याचं म्हटलेलं आहे. They have no Navy, it's been knocked out. They have no Air Force, it's been knocked out. They have no air detection, that's been knocked out. Their radar has been knocked out. And just about everything's been knocked out. They're going to be in for a lot of hurt. These are bad people. These are people that killed. I guess it's 35,000. It's coming out 35,000 over the last 3 weeks. Protesters, 35,000 violently killed. So these are bad people, and the leader of the pack is gone. And as you know, 49 people were taken out in the first hit, and I guess there was another hit today on the new leadership, and it looks like that was pretty substantial also. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर आहेत, विन्स्टन चर्चिल नाहीत असं म्हटलंय. इराणविरुद्धच्या युद्धामध्ये ब्रिटनसोबत येत नसल्यामुळे ट्रम्प चिडले असल्याचं दिसतंय. याशिवाय स्पेनवरही त्यांनी टीका केली आहे आणि स्पेनसोबतचे सर्व करार थांबवण्याचा इशारा दिलाय. But some of the European, like Spain, has been terrible. In fact, I told Scott to cut off all dealings with Spain. Spain, first of all, it started when every European nation, at my request, paid 5%, which they should be doing. And everybody was enthusiastic about it, Germany, everybody. And Spain didn't do it. And now Spain actually said that we can't use their bases, and that's all right. We could use their base if we want. We could just fly in and use it. Nobody's going to tell us not to use it. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणी अभिनेत्री एल्नाज नौरोजीशी ABP माझाने संवाद साधला. खामेनींच्या मृत्यूनंतर एल्नाज हिने सोशल मीडियावरती पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. इराण एक कट्टर देश आहे, तिथे महिला आणि मुलांना जनावरांसारखं मारलं जातं असं एल्नाजने सांगितलंय. इरान के अंदर हैं, वो अगर इसके बारे में बात करेंगे तो उनको मार देंगे. तो हम लोग बहुत सालों से कोशिश कर रहे हैं लोगों को समझाने की ये कुछ नया चीज़ नहीं है. ये अभी 2026 में नहीं आया है. ये प्रॉब्लम्स 47 इयर्स से हैं. इराण इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडित झाल्याने अनेक पर्यटक दुबईत अडकलेत. मात्र सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचा एक व्हिडिओ एका पर्यटकाने शूट करून पाठवलाय. या व्हिडिओमध्ये बुर्ज खलिफा आणि फाउंटेन शो यासह सर्व पर्यटन सामान्य असल्याचंही दिसतंय. युद्धाच्या तणावामुळे अनेक दुबईवरती हल्ले करण्यात आल्याचे व्हिडिओ समोर येत होते. मात्र दुबईच्या एअर सिस्टीममुळे अनेक हल्ले दुबईने उधळून लावले. म्हणूनच दुबईतील पर्यटन सामान्य असल्याचं या पर्यटकाने व्हिडिओतनं सांगितलंय. कालची फ्लाईट होती ती फक्त पोस्टपोन झाली आहे. फ्लाईटचं माहीत नाही, आम्ही आहेत इथं, पण सेफ्टी आहे, काही अडचण नाही. आपण बघू शकतात फाउंटन शो आणि
त्या ठिकाणी बुर्ज खलिफा, फाउंटन शो आणि बुर्ज खलिफा बघा एवढं छान आहे सगळं. तर आम्ही सेफ आहोत. माझ्या मित्रांसाठी, माझ्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांनी निश्चिंत राहा. फ्लाईटची जशी व्यवस्था झाली आम्ही परत येऊ आणि हा सुंदर असा नजारा आपल्या सगळ्यांसाठी. आणि हा फाउंटन शो आपण गर्दी बघू शकता. एवढी गर्दी आहे, हजारो लोक या ठिकाणी आहेत आणि मजा येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.